नमस्कार. जागर-online.com पुन्हा एकदा आपलं स्वागत. या आठवड्यामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजे RSSला 100 वर्ष झाली, त्यानिमित्तानं त्यांची शताब्दी साजरी करण्यात येत आहे. या शताब्दीच्या निमित्तानं 1 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते RSSच्या शताब्दीनिमित्त 100 रुपयाच्या नाण्याचे प्रकाशन करण्यात आले. ठिकठिकाणी RSSनी संचलन करून शताब्दी महोत्सव साजरा केला आणि त्यानिमित्तानं काही भूमिका बदलतील किंवा भूमिकेबद्दल विस्तार करतील असं वाटलं होतं, पण केवळ शस्त्र घेऊन संचलन करणं अशा पद्धतीचा पारंपरिक पद्धतीनं हा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला आणि नेमके त्याच दिवशी महात्मा गांधी यांची 157वी जयंती होती. महात्मा गांधी यांचा मृत्यू कसा झाला, कशामुळे झाला, त्या मृत्यू झाल्यानंतर 4 फेब्रुवारी 1948 रोजी RSSवर बंदी घालण्यात आली होती. सरदार पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्याकाळी हा निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगानं या सर्व विषयावरती आपण बोलणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय शाखा असलेल्या जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवास कसा झाला. भारतीय जनता पक्ष आता गेली 3 टर्म केंद्रामध्ये सत्तेवर आहे. देशातल्या विविध संस्थांच्यावरती कब्जा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा चालू आहे. निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालय असतील, राज्यपालांचं वर्तन असेल, या संदर्भात कशा पद्धतीनं वागणूक चालू आहे हे आपण पाहतो आहोत. खरं तर भारतीय राज्यघटना आणि स्वातंत्र्य लढा, त्यातून निर्माण झालेली मूल्य आणि आपण स्वीकारलेले समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष राज्यसत्ता याला छेद देणारा विचार मांडणारा हा संघ आहे. भारतीय जनता पक्षसुद्धा त्याच पद्धतीनं वाटचाल करू पाहतो आहे. अशा विरोधाभासी विचारधारेच्या हातामध्ये आत्ता भारताची सत्ता आलेली आहे. अशा वेळेला RSSची होत असलेली शताब्दी याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यानिमित्तानं त्याचा ओहापोह आणि त्याचे विश्लेषण करणारा हा जागर यावेळेला लिहिण्यात आलेला आहे. आपणाला काय वाटतं? आपली अनेक मतं असतील, अनेक मतमतांतर होऊ शकतील, पण आपण याच्यावर व्यक्त व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. जागर आपल्याला कसा वाटला? जागर-online.com वरती जाऊन आपण तो जागरचा लेख वाचावा ही आपल्याला नम्र विनंती.